सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राह. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरू पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे आता चिंतन करीत आहोत ते म्हणजे परमार्थ म्हणजे नेमकं काय. बऱ्याच लोकांचं परमार्थाबद्दल बरेच गैरसमज आहेत आणि ते गैरसमज दूर करण्यासाठी आपण हे चिंतन करीत आहोत की नेमकं परमार्थ म्हणजे काय, परमार्थ का करावा, त्या परमार्थाने आपल्या जीवनात कशी उन्नती साधली जाईल ह्या अंगाने आपल्याला आपण हे चिंतन करीत आहोत. म्हणून गेल्या वेळेला आपण महत्त्वाचं सांगितलं होतं 3 गोष्टी की मानवी जीवनामध्ये ज्ञान, विज्ञान आणि पारमार्थिक ज्ञान किंवा आध्यात्मिक ज्ञान असे 3 ज्ञान किंवा प्रज्ञान असे शब्द वापरला आहे. तर ह्या 3 ज्ञान प्रत्येक माणसाला आवश्यक आहे जीवनामध्ये. ज्ञान म्हणजे माहिती किंवा सर्वसाधारण आपल्याला आजूबाजूच्या परिस्थिती जगाची माहिती म्हणा किंवा व्यावहारिक ज्ञान म्हणा, ह्या अंगाने ही माहिती हवी असते म्हणून त्याला ज्ञान हवं असतं. जसं मूल मोठं व्हायला लागलं की त्याला आजूबाजूच्या जगाचं ज्ञान आई वडील देत असतात, हळूहळू अनुभवाने त्याला कळतं. अशाही गोष्टी हे ज्ञानातून होत असतात. विज्ञान म्हटल्यानंतर आज जे वैज्ञानिक प्रगती जगामध्ये चाललेली आहे त्या वैज्ञानिक प्रगतीचा ज्ञान आपल्याला असायला हवं. म्हणून वैज्ञानिक जी आपल्याला प्रगती साधायची असेल तर त्या विज्ञानाची खूप आवश्यकता आहे. म्हणून अगदी वैयक्तिक जीवनापासून वैश्विक जीवनापर्यंत ह्या विज्ञानाची नितांत आवश्यकता आहे. आपण ज्या वेळेला विज्ञान म्हणत असतो त्यावेळेला एक महत्त्वाचा भाग लक्षात की माणसाची प्रगती कशी होत गेली की अगदी जंगलात असलेला आदिमानव हळूहळू स्वतःची तो प्रगती करायला लागला. आधी दगडाचं हत्यार होतं त्याकडे पशुपक्षी मारण्यासाठी, हळूहळू त्याचं लोखंडाचं हत्यारात रूपांतर झालं, त्याच्या हळूहळू तलवारीत रूपांतर झालं, त्याच्यात भाला, धनुष्यबाण असं हे विज्ञान आहे प्रगती करते. आणि शेवटी बंदुकीपर्यंत आलं, मग तोफ आले, आता अणुबॉम्बपर्यंत गेले. म्हणजे विज्ञान म्हटल्यानंतर अणुबॉम्ब आज जो आहे तो प्रगतीचं लक्षण आहे की विनाशाचं लक्षण आहे असा प्रश्न होतो. कळलं की ना. आता लढाया सगळं झालं, प्रत्येकजण वेगळे वेगळे अस्त्र बाहेर काढत आहेत आणि त्याच्यातून मानवी जीवनात दुःख निर्माण होतं आहे का बघायला गेलं तर. म्हणून विज्ञानाने माणूस सुखी पण होऊ शकतो आणि दुःखी पण होऊ शकतो. विज्ञानाने प्रगती होऊ शकते आणि मानवी जीवनाचा नाशही होऊ शकतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणून विज्ञान ही दुधारी तलवार आहे. एका बाजूने ती उपकारक आहे आणि दुसऱ्या बाजूने ती अपकारक आहे. म्हणून माणूस कसा त्याचा वापर करेल त्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून हेही ज्ञान आवश्यक आहे की विज्ञानाने आपली सोय होते, विज्ञानाने सुखसोयी मिळतात किंवा आपली प्रगती होते. हे सगळं आता कॉम्प्युटरचं ज्ञान म्हणा की मोबाईल हे विज्ञानाचे आविष्कार आहेत. त्याच्यामुळे आपण बसल्या बसल्या कितीतरी लोकांना कॉन्टॅक्ट करू शकतो. झटकन कोणाला फोन करायचं वाटलं पटकन फोन करून तो कोण काय कसा लगेच कॉन्टॅक्ट होतो. विज्ञानाची ती प्रगती आहे. म्हणून त्याचे चांगलेही भाग आहेत आणि वाईटही आहे. दोन्ही माणसाने माणूस कसा त्याचा वापर करतो त्यावर आहे. म्हणून तिसरं जे ज्ञान सांगितलं ते म्हणजे प्रज्ञान. मनाला, प्रत्येक माणसाला मनशांती हवी असते. शेवटी सगळं केलं तरी त्याला शेवटी काय हवं असतं, शांती हवी असते. आणि ही शांती मिळवण्याचा जो मार्ग आहे
तो म्हणजेच प्रज्ञान किंवा पारमार्थिक ज्ञान किंवा आध्यात्मिक ज्ञान. म्हणून पारमार्थिक ज्ञान हे आपलं ज्ञान आहे. म्हणजे प्रत्येक मानवी देहाच्या अपेक्षेत आपण जे जीवन जगतो त्या प्रत्येकासाठी त्याला सुखशांती मिळवण्यासाठी त्याची स्वतःची माहिती असणं त्याला म्हणतात आध्यात्मिक ज्ञान. म्हणून आपलं शरीरापासून शरीराच्या मागे असलेलं बहिर्मन, बहिर्मनाच्या मागे असलेलं अंतर्मन, अंतर्मनाच्या मागे असलेलं अमन, अमनाच्या मागे असलेलं शुद्ध मन आणि त्याही मागे असतं ते दिव्य मन. म्हणून दिव्य मनापर्यंत ह्या मनाची उन्नती साधणं त्यासाठी प्रज्ञानाची आवश्यकता असते. तिथे बाकी विज्ञान उपयोगी पडणार नाही किंवा सर्वसाधारण ज्ञानही उपयोगी पडणार नाही, तिथे प्रज्ञानाचीच आवश्यकता आहे. म्हणून हे जे प्रज्ञान, ह्या प्रज्ञानाची जी आवश्यकता म्हटली म्हणजे प्रज्ञान म्हणजे नेमकं काय, आपलं स्वतःचं ज्ञान. म्हणजे शरीराचं ज्ञान एकावर ते विज्ञान आहे, पण शरीराचं दिव्यत्व पाहणं हे प्रज्ञान आहे. डॉक्टर्सना शरीराचं अधिक कसं कुठे हृदय आहे कुठे विज्ञान आहे. डॉक्टर्सना शरीराचं अधिक कसं कुठे हृदय आहे कुठे फुफ्फुस आहे हे सगळं माहिती असतं त्यांचं. त्याच्यावर अभ्यास आहे, पुस्तक आहे डॉक्टर विज्ञान म्हटल्यानंतर. पण ह्या शरीरामध्ये असलेलं जे दिव्यत्व आहे हे पाहण्यासाठी प्रज्ञानाची आवश्यकता असते. म्हणून महाराजांनी जो ग्रंथ लिहिला की शरीर साक्षात परमेश्वर, तर अनेक डॉक्टरांना ते माहितीच नव्हतं. कारण त्यावेळी उद्घाटन करताना अनेक मोठे मोठे डॉक्टर आले होते. दादरला इंजिनिअर हायस्कूलमध्ये त्याचं उद्घाटन झालं, अनेक डॉक्टर्स आले होते. आणि त्यावेळेला ते म्हणाले की डॉक्टर म्हणून आम्हाला शरीराचं हे सगळं माहिती होतं, पण शरीराच्या ठिकाणी हे दिव्यत्व आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं, त्यांना माहीत नव्हतं हे असं कसं दिव्यत्व असेल. कळलं? म्हणजेच हे जे प्रज्ञान म्हटल्यानंतर प्रज्ञानाबद्दल अनेक लोकांना त्याची व्यवस्थित माहिती नाही. दिव्यत्व म्हणजे काय हाही प्रश्न येतो प्रश्न. तर शरीराच्या मागे जे आपण मन म्हणतो, म्हणजे शरीर आणि मन ह्या दोन गोष्टी आपल्याकडे आहेत. मनाची उन्नती साधणं म्हणजे प्रज्ञान आणि शरीराच्या अपेक्षित प्रगती साधणं म्हणजे विज्ञान. दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. म्हणून बहिर्मन म्हणजे जाणीवपूर्वक जाणणारं मन, ते जाणीवपूर्वक आपण जाणतो, जगाला पाहतो, माहिती घेतो, हे सगळं करतं ते मन जे आहे ते बहिर्मन. आणि जे जे ज्ञान बहिर्मनाकडनं मिळतं ते अंतर्मनात मुरवलं जातं. म्हणजे जिथे मुरवलं जातं त्याला म्हणतात अंतर्मन. आणि अंतर्मनात हे ज्ञान जिथे साठवलं जातं तिथे मग आपल्या ठिकाणी भावना असतात, धारणा असतात, कल्पना असतात, वासना असतात. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंतर्मनात आहेत. आणि त्या अंतर्मनाचा पॅटर्न जसा असतो त्याप्रमाणे आपण चांगले किंवा वाईट असतो. चांगले किंवा वाईट म्हणजे रावण चांगला किंवा वाईट, कोण म्हणेल वाईट आहे, कोण म्हणेल चांगलं आहे. चांगला रावणाचं मंदिर श्रीलंकेमध्ये आहे, पूजा करतो त्याची. कळलं ना? म्हणजे त्या लोकांसाठी तो चांगला आहे, आपल्यासाठी तो वाईट आहे म्हणतो आपण. पण कोणत्या त्याचं मन कसं होतं त्याच्यावर त्याचं चांगलं की वाईट हे आपण पाहू शकतो. चांगलं वाईट म्हणताना अहंकाराने ते मन भरलेलं होतं रावणाचं म्हणून ते वाईट होतं, आणि रामाच्या ठिकाणी अहंकार नव्हता म्हणून ते चांगलं होतं. हा फरक. म्हणजे मनाचं शुद्ध मन कुठे होतं? श्री प्रभू रामचंद्र. आणि अहंकार कुठे होता? रावणाकडे होता की माझ्यासारखा शूर मीच, मला कोणी हरू शकणार नाही. त्याला शंकराचा वर होता त्याला. म्हणजे हे जे अहंकार जिथे आहे तिथे दुःख आहे किंवा तिथे टेन्शन आहे, तर तिथे त्याच्यातून आपल्याला अनिष्ट विचार आपल्याकडे सतत येत असतात. त्याचं खरं कारण म्हणजे ह्या अंतर्मनामध्ये अहंकार आहे. आणि जगातल्या प्रत्येक माणसाकडे तो अहंकार असतो. म्हणजे माणूस जन्माला येतो तो अहंकार घेऊन जन्माला येतो. जन्माला देव येत नाही, जन्माला अहंकार येतो. आणि नंतर संस्काराने तो अहंकार बाजूला गेला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं जन्माला येतो तो रावण, आणि त्याचा राम होण्यासाठी प्रज्ञानाची आवश्यकता असते. कारण मनामधलं जर अज्ञान दूर व्हायला हवं असेल तर ते अज्ञान दूर करण्यासाठी जे काही करायचं आहे त्याला म्हणतात प्रज्ञान. त्या ज्ञानाला प्रज्ञान म्हणतात, प्रभूचं ज्ञान.
म्हणून प्रथम आपण म्हणजे मन आहोत, म्हणजे बहिर्मन आहे. हे बहिर्मनाचं अधिष्ठान अंतर्मन, अंतर्मनाचं अधिष्ठान अमन, अमनाचं अधिष्ठान शुद्ध मन आणि शुद्ध मनाचं अधिष्ठान दिव्य मन. म्हणजे मनाचं रूपांतर करण्यासाठी आपल्याला ह्या ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून जगातल्या प्रत्येक माणसाला ह्या ज्ञानाची खरी आवश्यकता आहे, पण ती त्याला कळत नाही. हे दुर्दैव कळलं. आपल्याला हे ज्ञान असं समजलं पाहिजे. म्हणून परमार्थाबद्दल आपण जी देवपूजा करतो, तीर्थरथ करतो, उपास तपास करतो, दंडे दौरे बांधतो, मोठमोठे उत्सव करतो आणि त्याच्यातून आपला अहंकार जर दूर होत नसेल तर ते सगळं कर्मकांड असतं. लक्षात घ्या. आपण म्हणजे परमार्थ त्याला परमार्थ म्हणत नाही, तिथे कर्मकांड होतं. कारण तिथे शेवटी देवाधर्माच्या नावाखाली सगळा अहंकारच जोपासला जातो किंवा तिथे द्वेष, भेदाभेद हेच जोपासलं जातं आणि त्यामुळे तिथे मनाचं शुद्धीकरण नसतं. म्हणून तिथे परमार्थ नाही. म्हणून खरा परमार्थ आणि जगामध्ये जो परमार्थ आज समजला जातो त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणून परमार्थ हा व्यवस्थित समजला पाहिजे की परमार्थ म्हणजे मनाचं शुद्धीकरण. आपल्याच ठिकाणी असलेला जो अहंकार आहे तो दूर झाला पाहिजे आणि तो दूर झाला तरच खरा परमार्थ सिद्ध होतो. नाहीतर परमार्थाच्या नावाखाली जरी माणसं अगदी आडवं गंध, उभं गंध, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात भरपूर घालतात किंवा बगे वस्त्र घातले तरी जर त्यांचा अहंकार दूर नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. बाह्यांगाने कितीही आपण पेहराव चढवला तरी परमार्थ सिद्ध होणार नाही. तिथे आपलं अंतरंगच त्या रंगाने रंगलं पाहिजे आणि तेव्हाच तो खरा परमार्थ सिद्ध होतो. म्हणून परमार्थाच्या नावाखाली लोकांना फसवणारेही लोक आहेत. बरेच आज आपण पाहतो जगामध्ये असे अनेक पंथ आहेत की लोकांच्या अज्ञानाचा उपयोग करून आपलं पोट कसं भरता येईल ह्याचा विचार करून इथे लोकांना फसवणारे लोक आहेत. म्हणजे अगदी अंगात येण्यापासून अनेक गोष्टी जे म्हणतो ना आपण, मांत्रिक, तांत्रिक किंवा मठाधिपती, ही सगळी मंडळी परमार्थाच्या नावाखाली स्वतःचं पोट भरतात आणि लोकांना फसवतात. पण परंपरेने असलेली आपल्याकडे अंधश्रद्धा ही परमार्थाला घातक ठरते. परमार्थाला घातक का ठरते? परंपरेने आपल्याला कुलदेवता किंवा गावदेवता, ग्रामदेवता, तिथे परंपरेने आपल्याला तिथे श्रद्धा असते. वाडवडिलांनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धा असते, नेमकं माहीत नसतं काहीच. आणि त्या श्रद्धेतून बळी देणं किंवा पूजा अर्चा करणं, पण त्याच्यातून अहंकार जातो का? तर अहंकार वगैरे काही जात नाही. फक्त आपण काहीतरी मोठा परमार्थ करतो हाच समाधान असतो. लक्षात घ्या. म्हणजे इथे कसं गोंधळ आहे आपल्या जीवनामध्ये. आज लोक देवळात गेला की मोठा तो परमार्थिक आहे असा विचार करतात. जगातले बरेच लोक, म्हणजे आता हिंदू धर्मातले थोडे कमी आणि महाराष्ट्राने आणखी कमी. बाकीचे जर गुजराती समाज आहे किंवा साऊथ इंडियन समाज आहे किंवा बरेच लोक देवळात रेग्युलर जाणार, पण महाराष्ट्रात त्यातलं फारच कमी. काम कळत नाही असं का व्हावं. पण जाणारे आहेत पण कमी आहेत किंवा बाहेरून नमस्कार करणारे जास्त आहेत महाराष्ट्रात. पण ते जातात म्हणून तिथे परमार्थ नाही आणि ते जाणारे आहेत म्हणून परमार्थ, न जाणारे म्हणून परमार्थ नाही असं काही नाही. परमार्थ हा मनाचा प्रांत आहे. मनाच्या शुद्धीकरणासाठी हा मार्ग आहे. हे परत लक्षात येते. ह्या परमार्थामध्ये धर्म, जात, पंथ काही येत नाही. तुम्ही कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या पंथाचे, कोणत्या पक्षाचे संबंध नाही. तिथे आपलं मन शुद्ध करण्यासाठी प्रत्येकाने हे ज्ञान आत्मसात करायचं असतं आणि आपल्या स्वतःची उन्नती साधायची असते. मनाचं उन्नयन होणं हा परमार्थाचा हेतू आहे. म्हणून हा सगळा विचार केला की आपल्या लक्षात घ्या, आपण जो परमार्थ करतो हे ते परमार्थ काहीच नाही आहे. आता बघा तुम्ही, परंपरेने ज्या काही रूढी आलेल्या आहेत आपल्याकडे,
त्या परमार्थाच्या नावाखाली झाल्या, धर्माच्या नावे आपल्या धर्मात सांगितलंय असं म्हणतात ना आपण बरोबर. तर धर्मात सांगितलं म्हणजे नेमकं काय सांगितलं माहीत नाही, पण पुढं ऐकून 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 आपल्याला माहिती असतं. आता इथे परमार्थाच्या नावाखाली मी म्हटलं की आता बघा, परंपरा चांगल्याही चाली आहेत आणि वाईटही रूढी आहेत, दोन्ही गोष्टी आहेत. की रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावणं हे चांगलं आहे की वाईट आहे? सांगा. आपण रोज देवापुढे दिवा लावतो की अगरबत्ती लावतो की नमस्कार करतो, चांगलं की वाईट? चांगलं आहे, कारण मनाला समाधान होतं. पण एखादा म्हणाला रे हे काय बरोबर नाही, ती त्याची कल्पना असेल. पण जर तुमच्या मनाला शांतता वाटते आणि तिथे मन तुमचं त्यावेळेला तरी नम्र होतं, समोर देव काही कळत नाही हे परत लक्षात, देव जो पण कळतो मग शुद्ध परमार्थ होत नाही, परत लक्षात ठेवा. पण देवाची कल्पना आहे आपल्यासमोर, कुठेतरी देवाच्या प्रती श्रद्धा असते, काही असतं, त्याप्रमाणे आपण नमस्कार करतो. पण रोज नमस्कार करण्याच्या पद्धतीमुळे मनाला तिथे त्या वेळेला शांतता मिळत असते, शांती मिळत असते, म्हणून ती चांगली आहे. पण चांगली म्हटली तरी तर शुद्ध परमार्थ म्हणता येत नाही. परत हे लक्षात ठेवा, शुद्ध परमार्थ हा वेगळा प्रकार आहे. इथे पूजा अर्चा, उपास तपास, व्रतवैकल्य ह्याचा काही संबंध नाही आहे. लोक संबंध जोडतात. संबंध कसा? अरे उपास करा म्हणजे संयम किती आहे आपल्याला कळतं. संयम कसला कळतं? तोंडाला भजीचा वास आला की तोंडात पाणी येतं, फक्त खात नाही दाखवायला. होतं की नाही तसं? की आपल्याला जेव्हा भजी खायची आवड असेल, पाऊस चांगला पडत असेल आणि तिथे भजीचं तळतंय कोणतं काय होईल, आणि त्यावेळेला तुमचा एकादशी नाही पण दुसरा कोणतरी उपास तर काय होईल? मनात तर इच्छा होते ना, पण नाही खायचं नाही काय, मग मनातल्या मनात आपण खात नाही ती वेगळी, पण मनाने खातो तरी पण, कारण तो वास येतो, तोंडाला पाणी सुटतं, हे सगळं तिकडे होतं. पण इथे संयम होतो असं सांगितलं जातं, पण त्याच्यामुळे मनाचा अहंकार कमी होतो का? नाही. शुद्ध परमार्थ याचा एकच अर्थ, जो आपल्याकडे मीपणा आहे, अहंकार आहे, तो दूर होणं म्हणजे परमार्थ. प्रज्ञान असा जो शब्द वापरलेला, तर तिथे आपल्या मनाच्या ठिकाणी आज जो अहंकार आहे, मीपणा आहे, अनिष्ट आणि इष्ट वासना आहेत, इच्छा आहे, निर्णय कल्पना आहे, इथे सगळीकडे शुद्धीकरण व्हावं लागतं. इथे शुद्धीकरण होणं म्हणजे खरा परमार्थ. पै महाराजांनी पुढचंच उपास तपास करायला सांगितला नाही. आश्चर्य आहे की नाही? अरे एवढे मोठे संत काही सांगितलं नाही म्हणजे काय, असं बऱ्याच लोकांना वाटतं. पण त्यांना माहिती होतं ते, म्हणून त्याने कधी तिथे बोललेच नाहीत, कधी सांगितलंच नाही. आणि आपण विसरून गेलो. प्रवचनातून ते सांगायचे उपास तपास करायची गरज नाही. आणि त्यामुळे अनेक लोक उपास विपास करायचं सोडून दिलं. पण त्यामुळे आजूबाजूचे लोक काय म्हणाले, मूर्ख लोक आहेत, उपास तपास करून सोडून गेले, काय ना देव धर्मांना काय राहिलाय नाही, असं उलटं व्हायला. पण उपास तपास नाही केला याच्यापेक्षा आपला अहंकार आहे की नाही हे समजणं म्हणजे परमार्थ. लक्षात ठेवायचं. उपास ज्याला करायचा तरी करावा, त्यासाठी विरोध नाही. पण ज्याने उपास नाही केला म्हणून काही फरक पडत नाही. पण आपला अहंकार कमी होण्यासाठी आपल्या स्वतःकडे ज्याचं लक्ष असतं, आणि तो अहंकार जितका कमी होत जाईल तितकं आपलं मन विकसित होत जातं, व्यापक होत जातं, आणि सर्वांप्रती आपलेपणा निर्माण होतो. तेव्हा तो खरा परमार्थ असतो. आपण खूप पूजा अर्चा करतो म्हणा की परमार्थ करतो. आता समजा आता सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण उपास तपास करत नाही, व्रतवैकल्य करणं चांगली गोष्ट म्हणाल, तुम्ही करत नाही चांगली. पण तुम्ही जर व्यापक नसाल, स्वतःपुरतीच पाहत असाल आणि स्वतःचं तेवढंच बघताय, मी सुखी झालो म्हणजे बरं, तरी तिथं परमार्थ नाही. लक्षात आहे. तिथे आपणही सुखी आणि इतरही सुखी ही भावना सतत असली पाहिजे, तिथे परमार्थ आहे. मी सुखी आहे, पण मी सुखी म्हणजे मला बास झालं असं नाहीये. इतरही सुखी असले पाहिजे, कारण मी आणि इतर यांच्यामध्ये मला भेद नसेल, त्यावेळेस सर्व सुखी व्हावेत ही सहज प्रेरणा आपल्याकडे निर्माण होते. आणि ह्या सहज प्रेरणेतून जेव्हा ते एखादी व्यक्ती जीवन जगत असेल तर तिचा परमार्थ सिद्ध होतो. लक्षात घ्या, परमार्थ सिद्ध होणं म्हणजे नेमकं काय? तिथे व्यापकता असते. फक्त मी माझ्यापुरती नाही पाहत, शरीराच्या अपेक्षेत ती व्यक्ती शरीराच्या सुखसोयी सगळं पाहिजे,
पण त्याचबरोबर इतरांनाही त्या सोयी व्हायला पाहिजे, इतरांनाही त्याचा आनंद मिळाला पाहिजे, ह्या सगळ्याचा विचार जेव्हा ती व्यक्ती करत असते आणि त्याप्रमाणे ती वागते तेव्हा तिथे परमार्थ सिद्ध होतं. म्हणून विनोदाची गोष्ट सांगतो आपण, म्हणजे कसं असतं माणसाचं मन कसं असतं ते सांगतो. म्हणजे त्याने विनोद म्हणून सांगितलं, आपल्या एका नामदारानेच सांगितलं. तो प्रार्थना म्हणत बसतो, नेहमी प्रार्थना म्हणतो. तो एकदा ट्रेनमध्ये जातो, प्रार्थना म्हणत होता. तेवढं एक वयस्कर वृद्ध स्त्री त्याच्या बाजूला अशी येऊन उभी राहील. त्याने डोळे बंद केले आणि प्रार्थना म्हणत बसला. का? त्याला उठून तिला जागा द्यायची नव्हती. आता ही प्रार्थना सर्व सुखी व्हावे म्हणतोय तो, पण मनात म्हणतो अरे मी चुकी झाले, मला बसायला मिळालं बस झालं, त्या म्हातारीला का मला बसवायला द्यायचं नाही. मग इथे परमार्थ नाही. कळलं मी काय म्हणतो? इथे त्यांनी खूप प्रार्थना केली पण त्या प्रार्थनेला काही अर्थ राहिला नाही. म्हणजे बघा कुठे एक खरं म्हणजे आपलं परिवर्तन कुठे व्हायला पाहिजे की इथे पाहण्याची दृष्टीच आपली व्यापक झाली की प्रत्येक माणूस कोणत्या धर्माचा असो, जातीचा असो, मला हे धर्मजात फक्त या पारमार्थिक शुद्ध परमार्थात दिसतच नाही. त्याला माणूस दिसतो किंवा तिथलं ईश्वरत्व दिसतं, तिथलं दिव्यत्व दिसतं, त्यामुळे त्याला सगळे सारखे असतात. पण इतर ज्यांना हे कळत नाही तिथे त्यांच्यासाठी सगळा भेदभाव असतो. तो असा आहे, तो तसा आहे, हेच पाहणं असतं. आणि त्यामुळे त्याच्यात प्रत्येक आपल्या जीवनामध्ये विचार सर्वसाधारण माणसाला परमार्थ सिद्ध नसल्यामुळे नकारात्मक विचार, हेव्या दाव्याचे विचार, भांडण तंट्याचे विचार, वेगवेगळ्या भावनांचे विचार एवढे कल्लोळ करत असतात आणि त्याच्यामुळे मन सतत अस्थिर राहतं. आणि हे जे अस्थिर मन आहे तेच मनाला म्हणजे माणसाला दुःख देतं, निराशा देते. हे अस्थिर मन सगळं आपल्या दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून ह्या मनाला स्थिर करण्यासाठी प्रज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून परमार्थ किंवा पारमार्थिक अभ्यास जी व्यक्ती करतात त्याला देव प्रसन्न होणार का असा प्रश्न सुरुवातीला सगळं आम्हाला साक्षात्कार व्हावा म्हणून आम्ही करतो असं म्हणणारे एक प्रकारे एक व्यक्ती आहे, वेगळ्या पंथातली होती, पण ती व्यक्ती इतका तो अभ्यास करत होती आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या ठिकाणी एक भीती निर्माण झाली. आता कशा भीतीचं माहीत नाही, पण भीती म्हणजे मला कोणत्या मारणार आहे. आणि त्यामुळे आपल्या सद्गुरूंचं ती स्मरण करते, सगळं करते, सगळं ज्ञान म्हणजे हुशार आहे, असा बुद्धू नाही, चांगली डॉक्टर आहे. पण अभ्यास केला तरी तिला सतत भीती वाटते. कोणी फोन केला, हे कोणतरी मला मारायला फोन करताय, कोणी असं करायला फोन करतात, म्हणजे एक भीती इतकी निर्माण झाली. मग तिच्याकडे आता तिने ज्यावेळेस माझ्याशी विचार बोलले तर म्हणून तू तुझ्या सद्गुरूंना विचारू शकत नाही, सद्गुरू फार मोठे आहेत, त्यांच्यावर पोचता येत नाही किंवा त्यांच्या शिष्य तिला कोण जवळचे तरी मार्गदर्शन करू शकत नाही. आता बघा अगदी आपल्या सद्गुरूवर तिला श्रद्धा आहे पण तिच्या मनातली भीती जात नाहीये. आता हा थोडासा मानसिक रोग आहे, तिला काहीतरी झालेला आहे, घडलेला आहे, त्याच्यामुळे तिला ती भीती वाटते. पण तशी ती सतत अनेक वर्ष राहिलेली आहे. मग सांगितल्यानंतर आपण हळूहळू तिच्यावर बोलव, चर्चा करायला पाहिजे, त्याच्यातून ती भीती घेत जायला पाहिजे, हे तिला त्या व्यक्तीला कळलं नाही. चांगली स्वतः होमिओपॅथीची डॉक्टर असून सुद्धा प्रॅक्टिस वगैरे सगळं सोडून दिलेलं आहे, पण खूप श्रीमंत आहे, त्यामुळे तो कोणाला तसं कळत नाही. पण तिथे परत परमार्थ नाही, परत लक्षात म्हणजे सद्गुरू आहे, सद्गुरूंचा तिने अनुग्रह घेतलेला आहे दुसऱ्या पंथात. मग इथे परमार्थ म्हणजे काय, आपलं मन खंबीर होणं, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्या इतकं मन मजबूत असणं, तो खरा परमार्थ. परिस्थितीने ज्याचं मन डळमळत नाही, जी परिस्थिती आहे ती त्याचा तो स्वीकार करतो आणि त्याला सकारात्मक दृष्टीने वळवतो, ही ज्याच्याकडे सामर्थ्य निर्माण होतं ज्या मनामध्ये, त्याला परमार्थ सिद्ध झाला हे लक्षात घ्या. परिस्थिती सतत वेगळी वेगळी माणसाच्या समोर येतो. म्हणजे लोकांना वाटतं की आपण परमार्थ केलं की आजूबाजूचे लोक आपोआप लगेच सगळे चांगलं चांगलं होणार असं वाटतं ना. आपण देवाचं नामस्मरण करतो, हे करतो, म्हणजे लोक कसं आपल्याला सगळे चांगल्या चांगल्या गोष्टी मिळायला पाहिजेत ही कल्पना आहे. चांगल्या चांगल्या गोष्टी मिळणार नाही, जे व्हायचं ते होणार. प्रारब्धाने तुम्हाला जे मिळायचं ते समोर येणार, त्याला प्रारब्ध आपण नाव देतो पण घडत असतं. पण आपलं मन इतकं मजबूत होतं की त्या प्रत्येक परिस्थितीत आपण सहजपणे तोंड देऊन आनंदाने जीवन जगू शकतो. त्या परिस्थितीचा आपल्यावर परिणाम करून घेत नाही.
आज जोपर्यंत त्याच्या परमार्थ हा विषय प्रभू किंवा प्रज्ञान हे माहीत नाही, ते परिस्थितीप्रमाणे मनस्थिती त्यांची सतत बदलत असते. मनासारखं झालं की खुश असतो, मनाच्या विरुद्ध झालं की लगेच दुःखी होतो, चिडतो, रडतो, निराश होतो. हे अस्थिर मन आहे. त्यामुळे परिस्थितीप्रमाणे ते मन होत नाही. आता ती घडलेली गोष्ट सांगतो मी तुम्हाला सांगतो. परमार्थ नावाले जे अनेक गोष्टी आहेत की अशी एक व्यक्ती म्हणजे युपीची होती, पण चांगली कामाला येते होती, सगळं चांगलं होतं. अचानक रेग्युलर कामाला यायच्या ऐवजी आणि दांडी मारली. मी त्याला विचारलं तू दांडी का मारली, म्हणजे त्याचा फोन लागे नव्हता काय ना. 2 दिवस झालं, तिसऱ्या दिवशी तर फोन लागला. मग कुठे गेलो होतो म्हणून अक्कलकोटला. मी त्याला म्हणतो तुझी अक्कल कुठे गेली. रडला, अरे मी अक्कलकोटला जातो रे, अक्कल कुठे गेली म्हणतात. ती व्यक्ती इतकी माझ्यासमोर आल्यावर एकदम निराश झालेली होती. त्याला काही समजत नव्हतं, काही कारण तो मला काही कळत नाही, मी कामही करू शकत नाही, कारण तो रडत होता. म्हटलं अरे झालं काय तुला. चांगला होता, हुशार होता, सगळं होतं, पुरुष होता, पण ती व्यक्ती पण अतिशय डळमळत्या अवस्थेत गेली. हे 3 दिवसाच्या अगोदर एक दिवस मी गुढीपाडवाचा दिवस होता, त्यावेळेला त्या व्यक्तीने मला मी आज येत नाही, मी नामस्मरण करतो मठामध्ये. म्हटलं झाकर. सकाळी फोन काय म्हटलं जा तुला बरं वाटतं करून ये 1 दिवसात. पण नंतर 3 दिवस तो आला नाही म्हणून त्याला ओरडायला लागलो, अरे काय करतोयस तू, काम तर पहिलं केलंच पाहिजे ना. तुला का अक्कलकोटचे महाराज पगार आणून देणार आहेत का, कारण तुझा व्यवसाय तुझा प्रपंच कसा चालणार, दांड्या मारला ते पगार कट होणार, सगळं होणार ना. आणि तो आला तो इतका खचलेला होता, निराश झालेला होता, आणि डोळ्यातून एकसारखं पाणी येत होतं, रडतच होता अक्षरशः. 3 दिवस आला का आणखीन 2 दिवसाला म्हणतो तुझा आराम कर आणि ये परत बोलूया आपण. आता 5-6 दिवसानंतर परत त्याला बोलवलं, यायला त्याला यावंसं वाटत नव्हतं, इतका निराश झाला होता. कामावर जावं न जावं काहीच नव्हतं, कारण इथे कामावर काहीच प्रॉब्लेम झालेला नव्हता त्याला. त्याचा प्रॉब्लेम त्याच्या मनाशी झाला. मग आज विचारल्यानंतर त्याने काय केलं, त्याच्याकडे घराचं लोन होतं. ते घराचं लोन कमी करण्यासाठी त्याने बायकोचं सोनं, स्वतः सोनं जमून त्या मुथ्थू फायनान्स काय ना तिकडे टाकलं. बरं ते टाकलं तर त्याचं व्याज किती, महिन्याला 3%. ऐकून घ्या, म्हणजे कधी तुम्ही सोनं गहाण ठेवाल आणि म्हणा आपल्याला मिळतं कर्ज, किती वेडेपण आहे बघा. 36% वर्षाला व्याज आहे त्याचं. हा माणूस उभा कसा राहणार. त्याने 2.5 लाख रुपये घेतले. बरं ते बँकेचं तर घराचं लोन संपलं नाही, ते थोडंसं राहिलंच परत. म्हणजे इथे त्याला 3%च्या हिशोबाने 7,700 वगैरे काहीतरी व्याज भरावं लागणार. तिथे परत बँकेचं व्याज भरावं लागणार आणि त्याच्या पगारामधून तेवढं कट होणार. आणि पुढे तो कसा राहणार ह्या चिंतेनेच तो डळमळून गेला, कारण त्याला मार्ग दिसत नव्हता. मी आता काय करू, त्याला कोण 2.5 लाख रुपये कोण देणार तुम्हाला येऊन आणून. त्यामुळे तू काय मूर्खासारखं त्याला आपण काय करणार. माणूस कसा डळमळतो सांगतो. म्हणजे खरंच सगळ्यात डळमळतो कुठे आपण राहतो. इथली मुंबईतली माणसं व्यवहार ज्यावेळेस चुकतो आणि आपल्याला कसलाच मार्ग दिसत नाही, त्यावेळेला माणूस अत्यंत निराश होऊन जातो. त्याला समजत मी काय करू, आणि त्यामुळे त्याला काम करायचं वाटत नव्हतं, काही करायचं वाटत नाही, इतका अडचण. त्याने एवढं सांगितलं, मलाही आश्चर्य वाटलं. म्हणजे तू न विचारतो तू असं कर. नाही, मी असं झटका आला त्याला. झटका आला, तो अक्कलकोटला गेला. बरं जाताना घरी सांगितलं नाही, सरळ सकाळी कामावर येतो म्हणून जो गेला तो अक्कलकोटला गेला. असंच विचारून 2-3 दिवस तिथे जाऊन परत आला. काही प्लॅनिंग नाही, काही नाही, गेला आला. म्हणजे काय खाल्लं नाही काय माहित नाही, पण त्याच्या डोक्यावर एवढा परिणाम झाला होता. तर म्हटलं अरे म्हणजे ह्याला बघा, हा परमार्थ. पण त्याला वाटतं मी आता अक्कलकोट स्वामी समर्थांचं म्हणजे काही ते वाईट नाही, खरोखर चांगलं आहे. पण स्वामी समर्थांची पूजा म्हणजे तू घरदार सोडणार, प्रपंचात दुर्लक्ष करणार, कामाकडे जाणार नाही, आणि मी फक्त पूजा अर्चा करेन म्हणजे परमार्थ होतो का. तर तिथेही परमार्थ आहे, लक्षात घ्या. म्हणून म्हटलं घडलेली गोष्ट सांगतो अगदी ताजी. मग त्याला विचारलं तर तू कसं करणार. त्यावेळेला काही मार्ग नाही, त्याला कोणी मदत करायला तयार नाही, कोणीच नाही तयार. कोण तयार करणार आजच्या काळात. 2.5-3 लाख रुपये कोण काढून देणार पटकन त्याला. मग म्हटलं तुझ्या आता प्रॉव्हिडंट फंड किती आहे. तर प्रॉव्हिडंट फंडमध्ये 3,70,000 रुपये. बस झालं, मग असं करतो रिझाईन कर. परत त्याच दुसऱ्या कंपनीत जा, पण रिझाईन केल्यामुळे ती प्रॉव्हिडंट फंड पैसे मिळते तुला 3 महिन्याने. 3 महिने लागतात. आज त्याला जर सोडलं म्हटलं की 3 महिन्याचा गॅप दिला की ते प्रॉव्हिडंट फंडचे पैसे परत मिळतात. मग 3,70,000 तुला मिळतील.
3 महिने फक्त तुला कळ सोसावी लागेल आणि त्याच्यातून तू ते कर्ज पण फेडून टाक, म्हणजे डोक्याचा ताप जाईल. ते दागिने दिले ते पण तुला परत मिळतील. मग घरात बायकोचे दागिने ठेवले होते ना. पण आणखीन एक सांगितलं, जर तुला हे 3 महिने पण तुला टेन्शन नको असेल तर दागिनेची किंमत काढ किती आहे. थोडासा एका दुसरा दागिना पाहिजे ठेव, पण बाकी ते विकून टाक. का सांगितलं? कारण आपल्याला दागिने ही शोबाजी करण्यासाठी नसतातच. आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे आपल्या पूर्वजांनी सोनं विनं का साठवायला सांगितलं? कठीण वेळेला तुम्हाला ते देता आलं पाहिजे. बचत करण्याचा हा मुख्य म्हणून आपल्याला पाडव्याला थोडंसं सोनं घ्या किंवा दसऱ्याला सोनं घ्या. म्हणजे काय होतं, थोडं थोडं जमा करून करून तुमची सेव्हिंग असते ती. आणि ऐन वेळेला आपली पूर्वीची जे होते त्यांना बँका कुठे होत्या? अडचण असेल की ती स्त्री आपलं सोनं काढून द्यायची, जा हे घेऊन जा आणि विकून टाका आणि तुमचा मार्ग मोकळा होतो. म्हणजे त्यासाठी सोनं असतं. फक्त आपलं सोनं आहे सोनं करत बसायचं त्याचा काहीच उपयोग नाही, तर काही उपयोग नाही. आणि आजच्या काळामध्ये तुम्ही खोटं सोनं घातलं खऱ्या सोन्यापेक्षा दागिने छान दिसतात. खरं बघा तुम्हाला जर एखादा कोणी पाहिजे छान घातलं, अरे खोटं किती छान आहे, मग ती सांगते नाही हो खोटं आहे. खोटं आहे. आपल्याला छान दिसलं आणखी काय पाहिजे, दुसरं काय हवंय. आणि म्हणून त्याला म्हटलं ते जरी करशील तर ते पण बँकेचं लोन जाईल, घेतलंही लोन संपेल आणि परत जे सेव्हिंग होतं फिक्स डिपॉझिट म्हणतो. पण उडवू नको बा, पैसे आले त्याला उडवा. तुला प्लॅनिंग करता आलं, तुला जे पैसे मिळतात तुझं अंथरूण बघ आणि पाय पसर. मोठमोठ्या गोष्टी करायला माणसं जातात, मग लाखो रुपये कमवले तरी. म्हणून जे बचत करतात ते वाचतात. म्हणजे लक्षात घ्या, जे बचत करतात त्यांची बचत होते. जे बचत करून त्यांचं काही खरं नसतं. पण माणसाची कसं टेन्शन येतं ते मी तुम्हाला सांगितलं की इतका तो हजार, मग त्याला हा मार्ग तो एकदम नॉर्मल झाला. म्हणजे आता तुला बरं आता मला बरं वाटतं मला. कारण निराशाच एवढा झाला होता की तो काम पण करू शकला नसता. आणि जर त्याला तसं सोडलं असतं ना त्याने जीव पण दिला असता. कारण त्याला समोर मार्ग दिसत नसतो. म्हणून नुसतं देवदेव करून परमार्थ सिद्ध होत नाही. लक्षात घ्या, तिथे देव म्हणजे काय ते परत कळलं पाहिजे, परमेश्वर म्हणजे परत कळलं पाहिजे, आपलं कर्म काय हे कळलं पाहिजे. आणि तिथे आपलं मन मजबूत झालं पाहिजे. किती कठीण प्रसंग हो, मन आपलं स्थिर असलं पाहिजे. त्या स्थिर मनाने आपल्याला समोर जाता आलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला सगळे रस्ते बंद होतात त्यावेळेला एक खिडकी अशी उघडते की ती तुम्हाला संधी मिळतच असते. म्हणून कधी आपण म्हणजे निराश होताच कामा नये. परमेश्वराची ही व्यवस्था आहे. हे जग म्हणजे आपण म्हणतो चांगलं आहे वाईट आहे द्वंद्वात्मक आहे, पण ते सगळं बॅलन्सिंग करणार. ह्या जगामध्ये एवढ्या चांगल्या वाईट घटना घडतात, पण त्याच्यातूनही जगामध्ये सगळं बॅलन्सिंग होत असतं आपोआप. माणूस आता बघा लढाया सुरू झाल्या, हा अण्वस्त्र टाकतोय तो अण्वस्त्र टाकतोय, आता अमेरिका पुढे यायला लागली. सगळं आपण सर्वांची डोकी फिरली की काय? बघायला तर डोकी फिरली आहेत ना. आता तुम्ही इराण होतं आणि इस्रायल होतं, युद्ध करायची काय गरज होती? कुठल्या कुठे तर इराण, कुठल्या कुठे इस्रायल. बस अहंकार, आमचं राष्ट्र मोठं आहे, आम्ही आता तुझं खाक करून टाकू. या सगळ्यांनी इथून अण्वस्त्र टाकलं त्यांच्यावर, ह्याने अण्वस्त्र टाकलं त्यांच्यावर. त्रास कोणाला होणार आहे? सगळं मानव जाती. पण आज म्हणून म्हटलं विज्ञान म्हटलं तिथे राक्षस निर्माण होतात. मग अशामुळे की आपण मोठे दाखवण्यासाठी अण्वस्त्र टाकायला प्रयत्न. आता गंमत अशी झाली, इराणने अण्वस्त्र टाकलं त्यावेळेला त्यांच्याकडे काय ते सगळं त्याचं ते अण्वस्त्र निकामी करण्याची रचना त्यांनी बरोबर मांडली होती. म्हणजे विज्ञान किती पुढे गेले ते बघा. आणि इस्रायलने टाकलं, त्यांनी जी रचना जी अण्वस्त्र केल्याची सिस्टम तयार केली होती ती फेल गेली आणि ते त्या अण्वस्त्र पडली. त्यामुळे इराण घाबरला, अरे बापरे आता आणखी टाकलं काय होईल. बघा किती माणूस हुशाऱ्या करायला जातो, ज्यावेळेस परत होतात परत मागे येतो. म्हणजे हे सगळं जे जीवन आहे ते बॅलन्सिंग आपोआप होतं. माणूस वेळा वाचार केला तरी बॅलन्सिंग होणार. पूर्वाच्या काळामध्ये आता महाभारताचं युद्ध हे प्रचंड महाभारताचं युद्ध सांगितलं जातं. त्यावेळेला अनेक लोक, हजारो लोक, 18 अक्षोहिणी सैन्य होतं. म्हणजे किती होतं? 1000 नव्हतं, लाखोनी लोक त्यावेळेला मारले गेले. पण तरी सुद्धा बॅलन्सिंग झालं. बॅलन्सिंग होणं हा प्रकृतीचा स्वभाव आहे. आपण हे चांगलं आहे. वादळ येतात, पण वादळ आल्यानंतर परत परिस्थिती चांगली होते. आता जपानच्या ठिकाणी सारखं जसं पर्वतामधून काय म्हणतात त्याला ज्वालामुखी, ज्वालामुखीमध्ये ते गावच्या गाव त्या ज्वालामुखीमुळे जळली जातात, पण तरी परत सुपीक जमीन तयार होते. हे
सगळी जेव्हा आपण पाहतो की आपण म्हणतो कचरा आहे कचरा, पण तिथे झाड उगवलं ते सुंदर फुल येतं आणि त्या फुलाला घाणेरडा वास येत नाही, तर ते मोहक असतं, सुंदर असतं. हे सगळं बॅलन्सिंग आहे. म्हणून आपलं जीवनसुद्धा प्रकृती अशी आहे की परमेश्वराची व्यवस्था अशी आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट स्वीकारून सकारात्मक दृष्टीने पाहायला लागलो की तिथं ऑटोमॅटिक आपल्या जीवनात बॅलन्सिंग होत जातं. बॅलन्स एवढं म्हणून कधीच कोणाचं जीवन अतिशय निराशाजनक असतं, तो मनोवृत्ती तशी झाल्यामुळे होतं. पण प्रकृती अशी आहे की तिथे ऑटोमॅटिक बॅलन्सिंग व्हायला लागतं. म्हणून कधी अनिष्ट परिस्थिती आली म्हणून माणूस दुःखाने गडबडून जो जातो तसं जात नाही. ते स्थिर राहता आलं पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे. पण ते होण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. त्यालाच म्हणतात प्रज्ञान किंवा परमार्थ ज्ञान. इथे देव धर्म पंथ ह्याची जी आपण कल्पना करतो त्याचा काही संबंध येत नाही. इथे आपला मनाचा संबंध आहे. मनाच्या ठिकाणी ते मन किती मजबूत राहील, आणि हे मजबूत मन होण्यासाठी हे परमार्थ म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. तिथे म्हणून आपण परमेश्वर म्हणजे नेमकं समजून घेतलं होतं की परमेश्वर म्हटल्यानंतर तो अथांग म्हणजे अनंत स्वरूप, दिसत नसलं तरी ते जिवंत स्वरूप. आता विजेची शक्ती आपण म्हणतो ती काही जिवंत म्हणत नाही ना, तिच्याकडे शक्ती आहे. पण चैतन्य शक्ती म्हटल्यानंतर आपल्याला काही कळत नाही, त्यामुळे आपल्याला वाटतं काहीच तिच्याकडे नाही. पण तिच्याकडनं जर हे एवढं विश्व निर्माण झालं, ही माणसं निर्माण होत आहेत, पशु पक्षी निर्माण होत आहेत, केवढं मोठं प्रज्ञान आहे तिथे प्रज्ञा शक्ती आहे, त्याच्यातून ते सहज होतं. आणि इतकं ते सहज होतं म्हणून त्या परमेश्वराचं कृतज्ञतेने सतत स्मरण केलं की आपलं मन शांत होतं. त्याची स्तुती केली का त्याचं स्मरण केलं म्हणजे त्याच्यावर उपकार नाही करायचा. आपण आपलं मन स्थिर होण्यासाठी, आपलं मन शांत होण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं असतं. म्हणून मनाचं शुद्धीकरण म्हणजे परमार्थ, बाकी दुसरं काही नाही. आता हे मनाचं शुद्धीकरणासाठी म्हणून म्हटलं परमेश्वर कळला पाहिजे. परमेश्वर काय सांगितलं, चैतन्य शक्तीचा विराट सागर म्हणजे परमेश्वर. परमेश्वर जीवनात कसली डवळाडवळ करत नाही, तर त्या नियमानुसार तुमचं कर्म चांगलं झालं की तुम्हाला चांगलं फळ मिळायला लागतं. म्हणून तुमचं कर्म चांगलं व्हायला पाहिजे. तर चांगलं कर्म म्हणजे काय, इष्ट अनिष्टकारक चैतन्य शक्तीचे नियम मानवी जीवनात चांगले वाईट परिणाम लक्षात घेऊन जे आपण कर्म करतो ते चांगलं करतो. आपण निसर्ग नियम लक्षात न घेता कर्म केलं आणि ते नियमाच्या विरोधात गेलं तर आपल्याला वाईट फळ येतं. रागाने आपण आपला अहंकार दाखवण्यासाठी कोणाचे दोन थपडा अंगावर मारल्या की समोर जाऊन पण तुम्हाला थपडा मारणारच आहे, तो सोडणार नाही. हा नियम आहे. म्हणून प्रत्येका वेळेला आपण जाऊन मारू. आता कोणी मोठा धट्टा कट्टा माणूस त्याच्यावर तो म्हणेल आज हडकुळा काय करणार म्हणून तो मारतो. पण तो हडकुळाच म्हणून आणखी 10 लोकांना जमा करून येतो ना, त्यावेळेला हडकुळाची हाडं लागतात, कळतं ना. ऍक्शन रिएक्शन सतत. म्हणून उगीच कोणाला मारायला जायचं नाही. त्याचं भलं होतं म्हणावे, भलं म्हटलं तोही तुमचं भलं करून देणार, हा नियम आहे. म्हणून इथे अहंकार कमी झाला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं लक्ष. ज्ञान म्हणजे आपलं जे जीवन कशामुळे चाललंय, आपला जीवनाचा आणि परमेश्वराचा जो संबंध आहे तो व्यवस्थित लक्षात आला पाहिजे. व्यवस्थित म्हणजे अगदी समजून घेता आला पाहिजे की परमेश्वर म्हणून जे निर्गुण निराकार स्वरूप आहे तेच सगुण साकार रूप म्हणजेच आपण. सगळे जे विश्व आहे, विश्व हे ते त्या अनंत स्वरूपाचं रूप आहे. म्हणजे चेहरा आहे किंवा शरीर आहे. आपलं रूप काय आहे, आपलं शरीराचं एक ढाचा आहे, ते एक रूप असतं. आणि दुसरं चेहरा हे आपलं रूप आहे ना. आपण प्रत्येकाला ओळखतो कशावर, चेहऱ्यावर. तसंच परमेश्वराला ओळखायचं कसं, हे सगळं विश्वरूप आहे तेच त्याचं चेहरा आहे. म्हणजे परमेश्वराने आपण वेगळे नाहीतच. मग वेगळेपण येतं, ते वेगळेपण येऊ न देण्यासाठी आपण परमेश्वराचे आहोत. आणि त्यासाठी त्या परमेश्वरी शक्तीचं सतत स्मरण का करायचं, कारण त्या शक्तीतून एवढं विश्व निर्माण झालं तरी मी करतो म्हणून तो म्हणतच नाही. परमेश्वर म्हणतो का मी करतो, आपण म्हणतो परमेश्वरामुळे झालं. परमेश्वर म्हणायला येतं, ते निर्गुण स्वरूप अजिबात येतच नाही सांगायला. नियम आहे, त्या नियमाप्रमाणे वागलं तुम्हाला जे हवं ते मिळेल, आणि त्या नियमाच्या विरोधात गेलं ते त्या पद्धतीने तुम्हाला परिणाम मिळेल. एवढंच त्या परमेश्वराचं रचना आहे. ही सगळी वैश्विक रचना ही अशी आहे. आणि त्यामुळे इथे आपल्याला
मी असा आहे, मी तसा आहे, जे आपल्याला वाटत असतं ते थोडे दिवस सत्ता असेपर्यंत मी असं आहे तसं असतं. जरा सत्ता बाजूला गेली की कोणी तुम्हाला विचारत नाही म्हटलं की तुम्ही अगदी बापुडे होऊन जाता माहिती आहे. म्हणजे एखाद्या ऑफिसर विफिसर असतात ना मोठे सत्तावाद, म्हणजे त्यावेळेला सत्ता गाजवतात, हाताकडच्या माणसाला दाबतात, करतात, हुशारी दाखवतात. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांची अवस्था बघा कशी असते. कोण पण बघत नाही म्हटलं की बिचारा बघत पण नाही, साधा शिपाई होतो तो पण नाही बघत, तो पण निघून जातो न बघता. अशी अवस्था होते त्यावेळेला मन खचूनच जातं, त्याला तो तिकडे यावंसच वाटत नाही. म्हणून बरेच गव्हर्नमेंट मधली माणसं रिटायर्ड होतात ना, परत तिथे जात नाही. तर मग का नाही, आम्ही मानी येतो खोटं, त्यांना माहिती आहे हे लोक आपल्याला विचारणार नाही. कळलं. जर तुमचं आता बघा आपले महाराजाला रिटायर झाले, त्यांची पेन्शन लोकांनी घरी आणून दिली, त्यांना जावं पण नाही लागलं. आता पेन्शन म्हणजे माणसाचं मन ज्या वेळेला सर्वांना उपयुक्त असतं, उपयोगी असतं, सर्वत्र उपयोग केला त्यावेळेला त्यांच्याबद्दल अतिशय कणव असतं. त्यावेळेला महाराज तिथे त्यांच्याकडे एक मोठे चांगले ऑफिसर होते, अतिशय कडक आणि सगळ्यांना अगदी शिस्तीने राबवणार होते. ते रिटायर झाले आणि रिटायर झाल्यामुळे त्यांना कुठे जायला ड्रायव्हर पाहिजे. आता ड्रायव्हर त्यांना नेहमी असायचा, आता रिटायर झाला कोण ड्रायव्हर नाही, म्हणून तुमचा जो ड्रायव्हर होता ना त्याला महाराज जा ना त्याला सोडून जाऊन देव इतके दिवस त्रास दिला, आता तर मला अजिबात जायचं. रिॲक्शन कशी असते बघा. म्हणजे सर्वसाधारण माणूस पण तिथे वाघ होऊन जातो, हा वाघासारखा माणूस बकरा होऊन जातो. ही जी बॅलन्सिंग आहे जीवनाची, ही आपल्याला समजून घेता आली पाहिजे. आपल्याकडे अहंकार कमी होणं म्हणजे नेमकं काय, आपली सत्ता कोणावरही न गाजवणं. आणि सत्ता गाजवायची तर लोकांच्या हितासाठीच गाजवता आली पाहिजे. गाजवायची नसते, सत्ताचा तो उपयोग करून घ्यायचा असतो. आणि त्यासाठी हा परमार्थ समजला पाहिजे. म्हणजे खरा परमार्थ इथे आज आपण म्हणतो पक्षापक्षाचं जे राजकारण आहे तिथे अहंकार घट्ट भरलेला आहे. दुसऱ्याला कसं दाबायचं आणि दुसऱ्याचं उगीच काहीतरी आरोप करून त्याचं नाव खराब करायचं म्हणजे राजकारण, असं आजची अवस्था आहे. तुम्ही पेपर उघडा, टीव्हीवरच्या आणि सगळ्यांची भाषणं ऐका, दुसरा किती वाईट आहे हेच सांगितलं जातं. दुसरा किती भ्रष्टाचारी आहे, किती वाईट आहे, काय आहे. आपण म्हणतो अरे आपल्याला काहीच कळत नाही ह्याच्यातलं नाही, एवढे लोक हुशार आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि मग मनात येतं हे हा म्हणतो हा वाईट, तो म्हणतो हा वाईट, मतं कोणाला द्यायची. मग आपण म्हणतो अरे सगळे सारखेच आहे हो, काय मत बी द्यायला नको. पण हेही चुकतं, मत तर द्यावंच लागेल तुम्हाला, त्यातल्या त्यात बरा. कळलं की नाही. त्यात कारण हे शेवटी राजकारण म्हटल्यानंतर आपलं सगळी जी आता रचना आहे, भारताची घटना आहे, त्याप्रमाणे सगळं चाललं पाहिजे. त्यामुळे चांगल्या लोकांनी तिथे विचार करायला हवा. आता चांगलं म्हणजे हे प्रज्ञानांचे ज्यांना कास धरता येईल त्यावेळेस तिथे हे राजकारण खरंच सुराजकारण होईल. खरं सांगा रामराज्य म्हणतो ना आपण, खरं रामराज्य. बाकीचे लोक रामराज्य म्हणतात, आपल्या हिताचं ते रामराज्य म्हणतात, तसं नाही. म्हणून इथे प्रज्ञानाची आवश्यकता. पण माणसं आज बिघडलेली आहे म्हणतो की माणसं वेडेवाकडी वागतात, अशी वागतात, तशी वागतात. जे आपण चित्र दिसतं त्याचा अर्थ त्यांना ते प्रज्ञान माहीत नाही, खरा परमार्थ माहीत नाही. खरा परमार्थ म्हणजे उपास तपा रथ वैकल्यामध्ये नाही. खरा परमार्थ आपल्या मनाचं शुद्धीकरणासाठी आहे. आणि हे शुद्ध असलेलं मन सर्वांना आनंद देण्याचाच प्रयत्न करेल, सर्वांचं हित कसं व्हायला पाहिजे ह्यासाठीच प्रयत्न करेल. आणि त्यामुळे जगातल्या प्रत्येक माणसाला प्रज्ञानाची आवश्यकता आहे. तो चायनाचा किंवा तो दुसरा कोण उत्तर कोरिया, त्याला प्रज्ञानाची खूप आवश्यकता आहे. पण तो दरवेळेला बॉम्बच दाखवतो. बघा तो काय नाव आहे त्याचं उत्तर कोरियाचा, काहीतरी चांगलं नाव आहे. पण त्याचं चेहरा पाहतो ना, तो त्याचा चेहरा बघा असा ताट असतो ना. आणि तो म्हणजे पूर्वी ट्रम्पला पण दम देत होता, म्हणजे अमेरिकेचा प्रेसिडेंट बॉम्ब टाकेल हे टाका. आणि तो व्हिडिओ पाठवतो मध्ये की बॉम्ब पडल्यानंतर न्यूयॉर्क कसं जळलं जाईल, कसं त्या हे होईल. म्हणजे कल्पना पण त्याच्यात प्रचंड. आणि आपल्याला भीती वाटायला खरोखर टाकतो की काय, कारण वेळाच येतो. म्हणजे ह्या लोकांना प्रज्ञा नाही. चायना, उत्तर कोरिया, म्हणजे ही सगळी मंडळी जी युद्धासाठी लढतायत ना आज, त्यांना खरं म्हणजे हे प्रज्ञानाची खूप आवश्यकता आहे. म्हणजे खरं जगामध्ये शांतता नांदू शकते. म्हणून इथे धर्माचा संबंध नाही तर मानवी मनाचा संबंध आहे त्याला. आणि म्हणून हा परमार्थ आपल्याला व्यवस्थित
समजून घेता आला पाहिजे. म्हणून म्हटलं ना, आपण परमार्थ आत्तापर्यंत जो करत आहोत परंपरेने, तो परमार्थ नव्हे, ते परंपरेने आलेलेच आहे. त्यात काही चांगल्या पण आहेत, सगळ्यात का वाईट आहेत असं नाही. खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण काही गोष्टी नियमाच्या विरोधात आहेत, निसर्ग नियमाच्या विरोधात, त्या वाईट आहेत. ज्या वाईट आहेत त्या आपल्याला समजून घेता आलं पाहिजे, हे चांगलं आहे की वाईट आहे. यासाठी आपल्याला प्रज्ञानाची आवश्यकता असते. लोक सांगतात म्हणून आपण करायचं, हे काही खरं नाही. हां, पण सगळे सांगतात त्यात काय वाईट कोणाला होत नसेल तरी चूप बसायचं, हरकत नाही. कळलं ना? तो मोठा समाज आहे, तुमचे नातेवाईक भरपूर आहे, आणि ते म्हणतात असंच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे, आणि तुम्ही तिथे म्हणा नाही करायचं, तर तुम्हाला वाईट टाकतील. काय हा माणूस बरोबर नाही, तिथे शहाणपण ठेवत नाही. तुम्ही गपचूप बसा जरा, आणि मग हळूहळू आपलं मत सांगत बसायचं की तिथे आपल्याला व्यवस्थित समजवू शकतो आपण. म्हणून ह्यासाठी हे ज्ञान खूप आवश्यक आहे. आपल्या स्वतःला सुखी करण्यासाठी आणि इतरांना सुख देण्याची जी आपली मनोअवस्था तयार होण्यासाठी आपल्याला हे ज्ञान म्हणजे परमार्थ व्यवस्थित आपल्याकडनं व्हायला हवं. म्हणून हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी आपण ह्या प्रज्ञान म्हणजेच पारमार्थिक ज्ञान म्हणजेच परमार्थ कसा करायचा याचं हळूहळू आपण चिंतन करणार आहोत. पुढच्या मंगळवारी परत त्याच्यावर आपण विचार करू आणि पुढे त्याचा पण आपला अभ्यास करू. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे